So in this lecture, we are going to discuss about different types of HVDC line. त्याच्यामध्ये आपले different types चे जे HVDC lines आहेत ते आपण discuss करणार आहोत. In that first one, monopolar HVDC link. Second is bipolar HVDC link, and third is homopolar HVDC link. We'll see one by one in detail. ठीक आहे, डिटेल मध्ये आपण हे स्टडी करणार आहोत. HVDC म्हणजे काय, आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं. HVDC चे कनेक्शन किंवा सर्किट डायग्राम लेआउट आपण ड्रॉ केली होती. ठीक आहे, सो HVDC मध्ये बेसिक जनरेटिंग स्टेशन पासून जी एसी पॉवर जनरेट झालेली आहे ती आपण सबस्टेशनला देणार आहे. दोन सबस्टेशन असणार आहे याच्यामध्ये, कन्व्हर्टिंग आणि इन्व्हर्टिंग. ठीक आहे, एक तर रेक्टिफायर सबस्टेशन असणार आहे आणि सेकंड वन इन्व्हर्टर सबस्टेशन असणार आहे. त्याच्यामध्ये बेसिकली तीन टाइपचे HVDC लिंक असतात किंवा HVDC कनेक्शन आहेत, ते आपण एक वन बाय वन बघणार आहोत. ठीक आहे, सो फर्स्ट आहे याच्यामध्ये मोनोपोलर HVDC लिंक. ठीक आहे, सो मोनोपोलर नथिंग बट पोल नथिंग बट पोलॅरिटी. ठीक आहे, यू कॅन से पोलर नथिंग बट पोलॅरिटी. आयदर इट कॅन बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. पोलॅरिटी दोन टाइपचे असतात, एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह पोलॅरिटी आहे. ठीक आहे, आता मोनो नथिंग बट सिंगल पोलॅरिटी. ठीक आहे, और सिंगल पोलॅरिटी HVDC लिंक. ठीक आहे, विच इज नथिंग बट मोनोपोलर. आता HVDC सिस्टमचा सेम सर्किट डायग्राम आहे. ठीक आहे, हे तुमचं आपलं जनरेटिंग स्टेशन असणार आहे. हियर वी कैन जनरेट इलेक्ट्रिकल पावर इन टर्म्स ऑफ AC. ठीक है, AC पावर जनरेट होती है. इट विल स्टेप अप विथ द हेल्प ऑफ दिस स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. या स्टेप अप ट्रान्सफॉर्मरचा यूज करून स्टेप अप केली जाते. देन इफ युअर रेक्टिफायर युनिट, हे तुमचं रेक्टिफायर युनिट आहे. ठीक आहे, इथे आपलं रेक्टिफिकेशन होणार आहे म्हणजे तुमचं कन्व्हर्टिंग स्टेशन आहे. ठीक आहे, हे तुमचं कन्व्हर्टिंग स्टेशन आहे किंवा कन्व्हर्टिंग सबस्टेशन आहे. इन दिस सबस्टेशन युअर AC power is get converted into DC, which is nothing but your rectifier by using thyristor. ठीक आहे, thyristor wall और thyristor switch चा यूज करून जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत त्याचा यूज करून आपण AC टू DC कन्वर्जन करणार आहे. मोनोपोलर का म्हणायचं याच्यामध्ये, मोनोपोलर एक सिंगल कंडक्टर किंवा सिंगल लाईन यूज केली जाते इन ऑर्डर टू ट्रान्समिट इलेक्ट्रिकल पॉवर. ठीक आहे, एक सिंगल कंडक्टर यूज केला जातो आणि तुमचा ग्राउंड किंवा अर्थ ऍज अ रिटर्न पाथ यूज केला जातो, विच इज नथिंग बट योर मोनोपोलर HVDC लिंक. ठीक आहे, इन केस ऑफ मोनोपोलर HVDC लिंक you can only use single pole or single conductor. Suppose it has polarity positive and your ground can be used as a return path. Ground return path म्हणून यूज करू शकतो आपण. ठीक आहे, सो याच्यामध्ये आपला हा आहे निगेटिव्ह. ठीक आहे, मायनस पोलॅरिटी असणार आहे. म्हणजे एकाची पोलॅरिटी प्लस असेल तर हा मायनस असणार आहे, हा मायनस असेल तर प्लस असणार. फक्त आपण एकच कंडक्टर यूज केलेला आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज मोनोपोलर HVDC लिंक. ठीक आहे, सिंगल पोल किंवा सिंगल कंडक्टर यूज केले, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज मोनोपोलर HVDC लिंक. अगेन हा आपला इन्व्हर्टिंग सबस्टेशन आहे. इथे आपलं AC टू DC जे कन्वर्जन झालेलं आहे ते DC अगेन AC मध्ये इन्व्हर्ट होणार आहे. ठीक आहे, हे काय जे काय DC इनपुट आलेलं याला अगेन कन्वर्टेड इनटू AC. अगेन AC मध्ये कन्वर्ट झालं, इकडे अगेन आपलं ट्रान्सफॉर्मर असणार आहे. आयदर इट कॅन बी स्टेप अप और स्टेप डाउन द वोल्टेज. ठीक आहे, ऍज पर रिक्वायरमेंट. ठीक आहे, हे आपली झाली मोनोपोलर HVDC लिंक. ठीक आहे, हे क्लिअर आहे सर्वांना. ठीक आहे, इथे खाली बघू शकता तुम्ही थिअरी मध्ये. सो इन केस ऑफ मोनोपोलर HVDC लिंक इट हॅज ओनली वन पोल. एक पोल किंवा एक कंडक्टर याच्यामध्ये यूज केलेलं, दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज वन मोनोपोलर. अँड रिटर्न पाथ इज प्रोव्हाइडेड थ्रू अर्थ और ग्राउंड और सी किंवा समुद्रामधून सुद्धा आपण रिटर्न पाथ घेऊ शकतो HVDC लाईन मध्ये. इथे तुम्ही बघू शकता मोनोपोलर मध्ये अर्थ और सी कॅन बी युज्ड एज अ रिटर्न पाथ अँड इट युजेस ओनली वन पोल. ठीक आहे, इट इज ऑपरेटेड ऍट निगेटिव्ह पोलॅरिटी. ठीक आहे, म्हणजे जो काही कंडक्टर असणार आहे तो तुमचा निगेटिव्ह असणार आहे आणि ग्राउंड एज अ पॉझिटिव्ह पोलॅरिटी असणार आहे. ठीक आहे, देन रेडिओ इंटरफरन्स, जो काही तुमचा रेडिओ इंटरफरन्स होणार आहे किंवा कोरोना लॉस तुमच्या DC मध्ये तुमचे कमी असणार आहे किंवा इट गेट रिड्युस्ड बाय युजिंग मोनोपोलर लिंक. ठीक आहे, म्हणजे लॉसेस जे आहेत ते मोनोपोलर लिंक मध्ये रिड्यूस होणार आहेत. बट
तुमची रिलायबिलिटी आहे. ठीक आहे, म्हणजे एक कंडक्टर जर ब्रेक झाला, हा कंडक्टर जर ब्रेक झाला तर पूर्ण सिस्टम काय होते, बंद होते. दॅट्स वाय याची रिलायबिलिटी कमी आहे. इट हॅज लेस रिलायबिलिटी देन अदर सिस्टम्स. ठीक आहे, इट इज इकॉनॉमिकल दॅन बायपोलर सिस्टम. इकॉनॉमिकल का आहे, कारण याच्यामध्ये सिंगल पोल किंवा सिंगल कंडक्टर यूज केलेला आहे. दॅट्स वाय इट इज इकॉनॉमिकल. जी कॉस्ट रिक्वायर्ड आहे इन्स्टॉलेशनची लेस दॅन बायपोलर सिस्टम आहे. ठीक आहे, सो ग्राउंड आपण रिटर्न पाथ म्हणून यूज केलं, त्याच्यासाठी काय पैसे द्यायची गरज आहेत का, नाही. सो इट इज इकॉनॉमिकल दॅन बायपोलर सिस्टम. सो इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना. सो नेक्स्ट इज बायपोलर HVDC लिंक. बायपोलर नथिंग बट इट युजेस 2 पोल्स और 2 कंडक्टर्स. ठीक आहे, याच्यामध्ये दिसत असेल तुम्हाला, सपोज इकडे आपलं AC जनरेटिंग स्टेशन आहे, जनरेटर आहे. इट विल जनरेट इलेक्ट्रिकल पॉवर जनरेट होतीये, AC पॉवर जनरेट होतीये. ठीक आहे, ती AC पॉवर या ट्रान्सफॉर्मरला फीड केली जाते. हा ट्रान्सफॉर्मर आहे. ठीक आहे, या ट्रान्सफॉर्मरला फीड केल्यानंतर इट विल स्टेप अप और स्टेप डाऊन. सॉरी, इकडनं दाखवतो. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मर फीड केली आहे. इकडे हा आपला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असणार आहे. बेसिकली इथे वाइंडिंग दाखवलेत कमी, बट इट इज युअर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. याची वाइंडिंग थोडे जास्त दाखवायची. आपला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. इट विल स्टेप अप द पॉवर और स्टेप अप द वोल्टेज, सॉरी, स्टेप अप द वोल्टेज अप टू रिक्वायर्ड व्हॅल्यू पर्यंत तो काय करेल, वोल्टेज स्टेप अप करेल. ही जी AC पॉवर आहे, अगेन रेक्टिफाईड विथ द हेल्प ऑफ रेक्टिफायर. जे काही कन्व्हर्टिंग स्टेशन आहे, हे आपलं कन्व्हर्टिंग स्टेशन आहे. ठीक आहे, इथे आपलं AC चं DC मध्ये कन्व्हर्जन होणार आहे. ठीक आहे, AC टू DC कन्व्हर्जन झालं. अगेन विथ द हेल्प ऑफ HVDC लिंक किंवा HVDC कंडक्टर. याच्यामध्ये 2 कंडक्टर, 2 पोल यूज केलेले आहेत. आयदर एक असेल तुमचा पॉझिटिव्ह पोलॅरिटी आणि एकाची असेल निगेटिव्ह पोलॅरिटी. ठीक आहे, 2 पोल आहेत, त्यामुळे त्याला बोलतात बायपोलर HVDC लिंक. ठीक आहे, आणि सेम इथे एक टर्मिनल, दोन्ही रेक्टिफायरचं एक युनिटचं टर्मिनल अर्थ केलेलं आहे किंवा ग्राउंड केलेलं आहे. ठीक आहे, याचा ऍडव्हान्टेज असा आहे की सपोज हा जर कंडक्टर फेल झाला किंवा हा पोल जर फेल झाला, तर हा जो सेकंड पोल आहे, ठीक आहे, हा सेकंड पोल आणि हा ग्राउंड, ठीक आहे, ऍक्ट्स ॲज अ मोनोपोलार सिस्टम. ठीक आहे, म्हणजे हा एक पोलॅरिटी, निगेटिव्ह पोलॅरिटी ऍक्ट होईल आणि हा पॉझिटिव्ह पोलॅरिटी म्हणून ऍक्ट होईल. आणि हा जो ट्रान्सफॉर्मर आहे डायरेक्टली तुमचा इकडे सेकंडरीला किंवा डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरला सप्लाय जाईल किंवा हा सेकंडरी ट्रान्सफॉर्मरला सप्लाय जाईल. म्हणजे रिलायबिलिटी ऑफ द सिस्टम कॅन बी मेंटेन विथ द हेल्प ऑफ बायपोलर HVDC लिंक. रिलायबिलिटी म्हणजे काय, कंटिन्युटी ऑफ सप्लाय. कोणताही एक पोल जर फेल झाला, एक पोल मध्ये फॉल्ट झाला, तर दुसरा पोल ती पॉवर सप्लाय करू शकतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हा पोल फेल झाला किंवा हा पोल मध्ये फॉल्ट आला, तर काय, हा पॉझिटिव्ह म्हणून ऍक्ट होईल, इकडनं पॉवर सर्क्युलेट होईल. आणि हा तुमचा अर्थ ॲज अ निगेटिव्ह पोल. ठीक आहे, अर्थ तुमचा निगेटिव्ह पोल म्हणून ऍक्ट होईल. म्हणजे इथे कंटिन्युटी किंवा रिलायबिलिटी मेंटेन राहते इन केस ऑफ बायपोलर HVDC लिंक. बट कॉस्ट ऑफ बायपोलर HVDC लिंक इज मोर दॅन युअर मोनोपोलर HVDC लिंक. का, कारण याच्यामध्ये आपण 2 कंडक्टर यूज करतो. That's why it is called as bipolar HVDC link. So in case of bipolar HVDC link, it has 2 conductors. 2 कंडक्टर आहे, एकाची पोलॅरिटी पॉझिटिव्ह आहे, दुसऱ्याची आहे निगेटिव्ह पोलॅरिटी. The 2 converters which is required ऑफ इक्वल रेटिंग, म्हणजे 2 जे कन्व्हर्टिंग युनिट यूज केलेलं आपण. ठीक आहे, याच्यामध्ये इक्वल रेटिंगचे, दोन्ही सेम रेटिंगचे कन्व्हर्टिंग युनिट किंवा रेक्टिफायर युनिट किंवा इन्व्हर्टर युनिट यूज केलेले आहेत. आता याच्यामध्ये आणखी एक पॉईंट बघू शकता इथे, न्यूट्रल पॉईंट इज ग्राउंडेड. म्हणजे दोन्हीचा जो कॉमन पॉईंट आहे, न्यूट्रल पॉईंट ग्राउंड केलेला आहे. ठीक आहे, ऍट द बोथ साइड, दोन्ही साइडला, म्हणजे इन्व्हर्टिंग स्टेशनला पण ग्राउंड केलेला आहे आणि कन्व्हर्टिंग स्टेशनला पण ग्राउंड केलेला आहे. इम्पॉर्टंट आहे की when fault occurs at one line, कोणत्या तरी एका लाईन मध्ये फॉल्ट ऑकर झाला, then other line along with a ground, म्हणजे ग्राउंड ॲज अ रिटर्न पाथ म्हणून ऍक्ट होईल. and it can act as a monopolar link. म्हणजे आपण ऑलरेडी स्टडी केलं मोनोपोलारचा. एक लाईन किंवा एक पोल फेल झाला, तर सेकंड युअर ग्राउंड ऍक्ट्स ॲज अ रिटर्न पाथ, ग्राउंड रिटर्न पाथ म्हणून ऍक्ट होईल. आणि जे काही कंटिन्युटी ऑफ सप्लाय दॅट कॅन बी मेंटेन. दॅट मीन्स रिलायबिलिटी ऑफ द supply is maintained with the help of bipolar link, which is suitable for a long distance high power transmission.
लॉंग डिस्टन्स म्हणजे काय 700 किलोमीटर 800 किलोमीटर 1000 किलोमीटर साठी आपण बायपोलर एचव्हीडीसी लिंक यूज करू शकतो. ठीक आहे, सो इथपर्यंत क्लिअर असेल. इट इज सिमिलर टू बायपोलर. ठीक आहे, हे बायपोलर सारखं आहे, बट जे दोन पोल किंवा दोन कंडक्टर यूज केलेले आहेत. ठीक आहे, इन केस ऑफ बायपोलर मध्ये आपण काय करतो, एक पॉझिटिव्ह पोलॅरिटी आणि एक निगेटिव्ह पोलॅरिटीचा कंडक्टर यूज करतो. बट इन केस ऑफ होमोपोलर एचव्हीडीसी सिस्टम वी आर युजिंग टू कंडक्टर्स हॅव्हिंग सेम पोलॅरिटी. हा फर्स्ट आहे निगेटिव्ह पोलॅरिटी आणि सेकंड सुद्धा निगेटिव्ह पोलॅरिटीचा कंडक्टर यूज करणार आहे किंवा पोल यूज करणार आहे. अँड युअर ग्राउंड ऍक्ट्स एज अ पॉझिटिव्ह पोलॅरिटी. ग्राउंड जो रिटर्न पाथ आहे इट कॅन ऍक्ट एज अ पॉझिटिव्ह पोलॅरिटी और अनदर पोलॅरिटी. म्हणजे इथून हा पॉझिटिव्ह पोलॅरिटी होईल. ठीक आहे, आणि इथून हा करंट सर्क्युलेट होईल किंवा पॉवर सर्क्युलेट होईल. एक तुमचं पॉझिटिव्ह पोलॅरिटी, एक निगेटिव्ह, अगेन हा पॉझिटिव्ह, इथे अगेन निगेटिव्ह आणि ग्राउंड ऍक्ट्स एज अ पॉझिटिव्ह पोलॅरिटी. होमोपोलर का म्हणायचं, कारण दोन पोल यूज केलेले आहेत हॅव्हिंग सेम पोलॅरिटी. ठीक आहे, वी आर युझिंग टू पोल्स हॅव्हिंग सेम पोलॅरिटी. ऑपरेशन सेम आहे. ठीक आहे, ऑपरेशन कसं होणार आहे, फॉर एक्झाम्पल इकडे आपलं जनरेटिंग स्टेशन आहे, एसी पॉवर जनरेट होते. ठीक आहे, दोन ट्रान्सफॉर्मर यूज केलेले आहेत हॅव्हिंग सेम रेटिंग. दोन रेक्टिफायर यूज केलेत हॅव्हिंग सेम रेटिंग. अगेन इकडे दोन इन्व्हर्टर यूज केलेत सेम रेटिंगचे. दिस ट्रान्सफॉर्मर विल स्टेप अप the voltage up to required value. voltage step up केलं. this rectifier will convert AC to DC. DC मध्ये कन्वर्ट केलं. दोन पोल having same polarity, दोन कंडक्टर सेम पोलॅरिटी चे यूज केलं. that's why it is called as homopolar HVDC link. ठीक आहे, आणि ग्राउंड can act as a return path. ठीक आहे, देन हा इकडे आपला इन्व्हर्टर आहे, पुन्हा डीसी टू एसी कन्वर्जन केलेलं आहे. अगेन हा ट्रान्सफॉर्मर आहे, आयदर यू कॅन स्टेप अप और स्टेप डाउन दी वोल्टेज. अगेन आपल्या एसी सिस्टमला सप्लाय दिलेला आहे, विच इज नथिंग बट युअर होमोपोलर एचव्हीडीसी सिस्टम.